174 आहे आणि झालेलं मतदान 22,864 आहे। परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली यामध्ये जवळपास 2000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली। हे पूर्णपणानं चुकीचं आहे। एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या 33,328, एका प्रभागामध्ये तर 1311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी 4077 मतदारसंख्या दाखवल्या, 1311 संख्या आहे। आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या 3056 आहे। ह्यात मतदान झाले 2394, यांनी दाखवले 1795। अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय। त्यांनी सांगितलं की व्हीएम जे आपल्याकडं सगळ्या नगरसेवक पदाला उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रतिनिधीकडं काल संध्याकाळी जे मतदान बूथनुसार झालं ते आणि एकूण नक्की झालेलं मतदान याची टॅली आम्हाला तातडीनं करून देतो असं त्यांनी सांगितलंय। आम्ही मागणी केली, हे आकडे ज्यांनी प्रसिद्ध केले त्याच्यावर पहिला कारवाई करा, कारण हे पूर्णपणानं चुकीचं आहे। कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला खऱ्या अर्थानं काळिमा फासणारी ही घटना आहे आणि यासाठी आमची दुसरी मागणी CCTV या ठिकाणी सगळीकडे असले पाहिजेत आणि CCTVची मोठी स्क्रीन ही 2 स्क्रीन किमान बाहेर 24 तास चालू पाहिजेत। प्रतिनिधी एक प्रत्येक उमेदवाराचा 24 तास या ठिकाणी घेतला पाहिजे। त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे, पण हे झालेली गोष्ट पूर्णपणानं लोकशाहीला काळिमा फासणारी आहे आणि जामर सुद्धा एक या भागामध्ये बसवावा अशी आमची मागणी आहे। कारण अजून 21 तारखेला मतमोजणी होणार आहे। पहिल्याच एकाच रात्रीत जर हा गोंधळ असेल तर पुढे काय होईल हे आम्हाला माहित नाही। म्हणून काही झालं तरी या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे। झालेलं मतदान आणि त्यांनी जाहीर केलेलं मतदान हे पूर्ण चुकीचं आहे आणि एकूण झालेलं खरं मतदान आणि यामध्ये जर टॅली झाली नाही तर कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही अष्टाबंध केल्याशिवाय राहणार नाही। किशोर आटुगडे, शिवसेना शिंदे गटाचा शहर प्रमुख आहे मी। या ठिकाणी रात्री मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, त्यानंतर सकाळी आम्हाला 10 वाजता पोर्टलवरती जे गव्हर्नमेंटचं अप्रूव्हल पोर्टल आहे त्याच्यावरती आकडेवारी बघितली आणि खऱ्या अर्थानं 2,500 ते 3,000चा फरक या ठिकाणी आम्हाला मतदानामध्ये जाणवला। त्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर चर्चा केली अधिकाऱ्यांसोबत, त्यांनी या ठिकाणी आमची दखल घेतली नाही। हे गावामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि या ठिकाणी हजारोंचा मॉब गोळा झाला। त्यानंतर अधिकाऱ्यांना सुद्धा उत्तर देणं या ठिकाणी अवघड व्हायला लागलं। त्यानंतर आम्ही CCTV फुटेज दाखवण्याची मागणी केली, त्याला त्यांनी मान देऊन आम्हाला CCTV फुटेज दाखवलं। त्या ठिकाणी यंत्रणा व्यवस्थित लावली होती, पण पोर्टलवरती टाकलेली जी आकडेवारी होती त्या आकडेवारीमध्ये कुठेतरी तफावत जाणवली आणि ती त्यांच्याकडून चूक झाली। अशी आकडेवारीची तफावत वेबसाईटवर टाकून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून या ठिकाणी संवेदनशील वातावरण ज्यांनी निर्माण केलं अशा अधिकाऱ्यावरती प्रशासनानं तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, कठोर कारवाई करावी या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत। आणि पहिलाच पूर्ण देशामध्ये EVM वरती शंका निर्माण केली जाते आणि असा प्रशासनाचा हा जो गोंधळ कारभार चाललेला आहे, त्यामुळं जी प्रामाणिकपणे सीटा निवडून येणार आहेत त्याच्यावरती सुद्धा संशयानं लोक बघतील या ठिकाणी आम्हाला असं वाटायला लागले आणि शासनानं तात्काळ याच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करावी। राजवर्धन बोलतोय, जरा मतात वाढ झाली। प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला आता आकडेवारी दाखवली, त्या आकडेवारीमध्ये मिळतं जुळतं आता झाले। म्हणजे आम्हाला जी यादी मिळाली होती VM3चा जो फॉर्म दिला होता त्याच्यानुसार ही मतं आकडेवारी जुळलेली आहे, पण ज्यांनी ही आकडेवारी चुकीची टाकली ती 100% त्यांच्यावरती कारवाई करावी अशी एवढीच आमची मागणी आहे।